काय जा मामा धान रट्टा. हो मारणं रे वा, मारणं लवकर रट्टा. मामा बस का की अजून मारू एक दोन. आता हा एकच तर बा भल्ल्या मुश्किलवर मारला तू. जाऊ दे बाबा, आता पाहतो मी येतच. माझो काय म्हणतं रे गोटू, काऊन पोतळी आदळली बा एवढ्यानं? अरे काय ते पेटीत काय आलं त्या पेटीत काय ठेवला म्हटलं. हां तो अशोक तो बाजारात मी नाही ऐकलं त्याच्या गोष्टी. तो काही नाही होते रेल्वेचा लोखंड आहे म्हणे, तर पोलीस बोलावले होत्या ना. काय गोष्ट करतो, त्याला कसं माहीत आपल्याजवळ रेल्वेचं लोखंड आहे म्हणून? कोणता अशोक, तो लंब्या तोंडाचा काय? म्हणजे मग रेल्वेचा लोखंड आहे त्याजवळ आहे ना. अरे काय वागवतले का असं. चांगलं आपलं पोट भरायचं, चांगलं कमाई करून मेहनत करून हे रेल्वेचं लोखंड गिखंड काय आणतं तू. अरे आम्हाला काय शौक आहे, पण लोकायला पाहिजे ना, तो रेल्वेच्या लोखंडाचाच पाहिजे अवजार लोकायले. लोक म्हणतात हे लवकर बज्जड होत नाहीत, म्हणून आम्हाला वागवावं लागते. नाही तर काय आम्हाला शौक आहे बाबा. असं थोडी आहे का की निराडा रेल्वेच्या लोखंडाच्या ह्या पाहिजेत म्हणून. काही त्या कांसा असताना कांसायचे तर करतात लोक. कांसा गिंसा सगळ्यांना मग त्यानं करून द्यायचो. अरे बाबा, लोक कुठे आणतात रे बा कांसान गिंचा? काही नाही, कोणी नाही आणत. आणतात तुमच्याच जोडचं त्या आणतात काही, ते रेल्वेचं असलं तर आम्ही बा 10-15 रुपये शिल्लक देऊ. आता काय करतो मग, आता लोकांचं आणत नाहीत आणि त्याले असं तसं दिलं की मग ते डबल नाही येतही नाहीत आपल्याजवळ, म्हणून वागवाच लागते. तर आता पाय बरोबर, आता काय करतो मग तूच सांग. पण मी काय म्हणतो, आता लेका हे काहीतरी रफादफा करू लाग बा आम्हाला. एक तर कसं आहे त्या मोठ्या पेटीत, तर मग कसं आता आमच्याच्यानं काही उचलल्या नाही जात, तर तू आम्हाला तेवढा हातभार लावू लाग कडे कसंही बी एवढं करून काहीतरी करू लागतो. आता या गावाचा रहिवासी आहे, तुला साऱ्या खूप माहिती आहेत कुठे काय करावं लागते. तर कोणती हे पेटी का, हे पेटी रपादपा करणं. अरे हे बापाच्या नाही उचलल्या जात, माहीत गोष्टी दूरची आहे. अरे हे एवढं मोठं हे वजन हे कोण उचलून देईन रे बा. आता आता काही खरं नाही रे भाऊ. आता हे हलवल्या नाही जात, पोलीसवाले येतच असतील. पाय न लेगा, पाय हालडोलं करून आमाशी आणि घेऊन जाय बाबा डोक्यावर. एरी आमच्या ज्यानं तर काही हालतही नाही ते. ने जमदे रे मावस भाऊ, जरा सांग हातभार लावा बरं दोघं बांबाचे. द्या बरं मग डोक्यावर उचलून. अरे बा जमलं ना. काही चुंबई गिंबईले देऊ काय, ऋतून गितून राहिलं असेल तर? अरे भाऊ जाऊ दे ना, जाऊ दे मला लवकर. कुठे चुंबईच्या नदी लागतं. चला या बरं मग लवकर, मला तसं घेऊ लागजा घरी. का शसरा भाऊ, गेलते ना तुम्ही त्या दिवशी भेंडोळले? पाहिली का मग ते भेंडोळची मांडणी? काय बा, काही सांगितलंही नाही, काही भेटलंही ना डबल. तुम्ही काय आहे कसं काय काय आहे ते पीक पाणी पाऊस पाणी आपल्यालाच काय माहिती आहे. आता हो हो कर लागेल सरपंचाले. हो बाबा, पाहिलं ना, तरीच होतं मी पुढेच होतं. त्याच्या ते कसं मांडतात काय करतात तर चांगलं आहे म्हणतात. सर राजाकीचं कायम राहीन, पीक पाणी बी चांगलं राहीन म्हणतात. काही एक दोनचं याचं सांगितलं काहीतरी असं की काय काळं वाण की काही असं, तरी मला काही लक्षात नाही. आपल्याला कुठे समजतं एवढं. आता जेवढं जेवढं दिसलं तेवढं सांगितलं बा तुम्हाला. अरे का शसरा, गाडीचा आवाज असा काही पोलिसाच्या गाडीचा आवाज येऊन राहिला आपल्या गावात? काय आली म्हणा. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार बोला साहेब. कसा काय मारला बा आमच्या गावा इकडे चक्कर आज? अच्छा, हे आहे तुमचं दुकान नाही? हो, पाहिलं होतं मी, बघितलं होतं तिथून दुरून एक दिवस. पण माहिती नव्हतं की बा हे आहे म्हणून तुमचं दुकान. नाही, चांगलं आहे, काही वांधा नाही. पण म्हटलं तुमच्या गावात कोणी येते काय येते, जरा याच्या काही माहिती घेत जा. सरपंच, पोलीस पाटील. कसं आता आम्हाला एक माहिती भेटली बा तुमच्या गावातून की तो कोणी मामा लावाचा गेला आहे लोहार. त्याच्याजवळ रेल्वेचं लोखंड आहे म्हणतात. तो रेल्वेच्या लोखंडाच्या लोकाईले म्हणजे अवजारं देते बनवून, असं काहीतरी ऐकलं आम्ही ना. काय ते बरोबर आहे काय? तुम्हाला काही कानाकिनार आलं काय? नाही बा, काही कानार्थ नाही मला असं काही. तो आला आहे का बरं ते माहिती आहे, मग दुकानातून नेला त्यानं किराणा. पण असं काही माहिती नाही आपल्याला की बा तो रेल्वेचं लोखंड आणते की काही. आता बाकीचं येणारे जाणाऱ्याचे पोलीस पाटलाला सांगून ठेवलं आहे आपण, आणि तसं मी बी लक्ष ठेवत असतो. तुम्ही म्हणसान तर बा पोलीस पाटलाला लावतो फोन. नाही आता राहू द्या, पण पुढच्या बारीने लक्ष ठेवत जा. असं कोणी आलं, काय आलं, कोण आलं, कुठून आलं बा, काय आहे, कसं काय काय पार्श्वभूमी आहे त्याची, जरा असं रेकॉर्ड ठेवायचं. कसं काम आहे ते आपल्याला. पोलीस पाटलालाही सांगून द्यायचं, जरासं लक्ष ठेवायचं. हे पत्त्या गित्त्यावाले याच्यावरही ठेवायचं आम्हाला.
गोट्या भारीगिरी झालं का रे भाऊ काही हां? घेऊ का जरासं मी घेऊ काय? नाही तर काय झालं का पाणी लगा दमही तर नाही निघून राहिला मला. चालणं लगा आता काही जास्त दूर नाही राहिलं त्याला घर एकदम मारलं का. काय लगा मास बोले का अरे बेकार लगा अरे काय भारी अरे बाबा हे अरे बुरटच आहे लगा जो हे लगा माहिती लगा पाऊल टाकणं भारी झालं लगा मला आता. एक तर लगा मग काही डोक्षाची नाही लगा हवा त्याच्यानं एवढं ऋतून राहिलं ते खालून की अरे बा बेकारच काम झालं. मग खाली ठेवूया माझं. का मजा आहे की काय लगा याच्यात नाही ना लोखंडाचा वाटतं आहे की नाही लय मोठा आहे का रे काय लगा काय चुंबई गुंबई तर द्यायला लागत होती एखादी मला माझ हो आता गड्या नेवल्या नाही जाणार गड्या आता चुंबई पाय गड्या काहीतरी एखादा कपडा फपडा पाय. अरे आता मी कुठे भाऊ मला का मी का गावात राहायला बाबा या आता तू या गावात राहायचं तू वैक पाय काय पाय नटीचा या घरात पाय बायाजवळ असतात ना कपड्याच्या फाऱ्या गिऱ्या आपल्या कापसाला जायच्या नसतात काय कापूस गिपूस बांधायचे पाय ना फळके गिडके काही कापसाचे. अरे सिद्धबाई घरी आ गाव काय मामा आता धंद्यात कोणता कोण आलं हो हो थांबा आली. काय म्हणतो रे गोटू? काही नाही माझ्या घरचे जे तुमच्याजवळ ते कापसाचे कपडे होते ना फाऱ्या होत्या एक दोन फारी देता का मला त्यातली हे लगाची पेटी लगाची लोखंडी लय मोठे ओझं झालं हिचं आता काही नेवल्याने जाऊन राहिलं मग उचूबाई केली असती त्याची. नाही रे गोटू कालच नेले तिनं तुला सांगितलं नसेल होते एक बरी माझोड पण नेले बा तिनं काल ते इकडे आलती तर नेले तिले तुला काय आले पाहिजे हे पेटी नाही आले काय बापा हे तर खूपच भारी आहे बाबा काय स्टीलचे दिसते हे आता इतक्या उन्हात रे बाबा हे आता असं कर ना मग असं कर हे एवढ्या उन्हात काही नेऊ नको हे आपल्या दारातच ठेव सगळ्यांच्या खाली आणि मग दुपारच्या बाहेर घेऊन जायचो 4-4:30 वाजता ऊनगीन उतरल्यावर आता हा एवढा मोठा चढला जाईन का त्याच्यानं आता राहू द्या ते उचलून ठेवून द्या दोघाही मिळून मग नाही संध्याकाळच्या बाहेरी मी लक्ष ठेवतो चंद्रून खिडकी उघडी ठेवतो नाही तर एखादं कुलूप गेलो बसून तर कुलूप लावून द्या दिले. मग तर फारच सुद्धा तुम्ही राहू दे शांत राहू द्या ना मग तुमच्या तरी. अरे माझू राहू दे का मग अडीचा पेटी मग घेऊन जाऊ आपण ऊन उतरल्यावर हां पाय बा ताई इच्छा असेल तर राहू दे अडीचा कुलूप गिलूप लावून अडीचा ठेवून देऊ हे बाई अंदरून लक्ष ठेवतेच. राहू दे ना मग आता काय विषय आहे काय तेवढा काही विश्वास नाही आपला काही कुलूपन गिरीप नाही लावा लागत फक्त बाई अंदरून आवाज गिवाज आला बाहेर तर लक्ष ठेवायचा बा खिडकी गिडकी उघडी ठेवायचा एखादी. पाय ना मग सिद्धबाई काही खिडकी उघडी ठेवता एखादी आवाज येतेच मग तसं कोणी काही हात नाही लावते का बरी येतं मग आम्ही. बरं झालं लेका गोटे आहे तू ऐकलं बावा दे म्हणून ते एकोची पिढा तरी गेली आपल्या जोडून नाही तर लेका आलते लेका घरावर गोटे आपल्या. कारण माणूस भाऊ ते आपण रस्त्यावरच तर ठेवली त्याच्या घराच्या पुढं नसतं येणं जाणं करतात लोक पोलिसाची गाडी जर त्याच्या घरापुढून गेली आणि एक तर त्याच्या घरापुढून रस्ता आहे तटूनच जाणार आहे ते पोलिसाची गाडी आणि त्याला ना दिसो की हे याच्यातच आहे मग ते आपल्यावर येईन की काय. आपल्यावर काले येणार आहे रे ते आपल्या तरी अंडरमध्ये आहे ते आता आपल्या अंडरमध्ये असलं तर आपली जिम्मेदारी. आता काय ते रस्त्यावर आहे ना ते आपल्याला काय घेणं नाही त्याचं तिकडे तो घरमालक पायानं लागे ते त्याची पेटी पाय आपल्याला काय मतलब आहे त्याच्याशी. अरे बा त्याचंच घर आहे म्हटलं ते त्या हसक्याचंच घर आहे ते ज्यानं काडी केली की नाही आपली पोलिसांजवळ की याच्याजवळ रेल्वेचा लोखंड आहे त्याचंच घर आहे म्हटलं ते त्याची बायको होती ते आपल्याशी बोलली ते बाई. काय गोष्ट करतो त्याचं घर आहे का ते जाऊ दे ना मग सहाय्यानं काले काळ्या करा आपल्यामध्ये हां. आता आपण काय 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 आपल्यासाठी थोडी करून राहिलो हे लोकायले वा शेतकऱ्याला चांगली मदत होते चांगलं अवजार राहते त्याचं म्हणजे वर्षानुवर्ष कामा येते त्याच्यासाठी आपण करून राहिलो तर हे त्याला धडं नाही दिसलं ना ते. आता ना बाबू सारा वरचं पाहून राहिला वरचा सारेलेच पाहून राहिला हां आम्ही किती काय करून राहिलो लोक काय काय करून राहिले तर तेवढ्यासाठी त्यानं पोलिसाईला फोन लावला. खबर रे भाषा बोल काय म्हणतं. काय मामा मी अटे गोटू मामाच्या घरी वाट पाहून राहिलो बा तुमची अजून आलेच ना तुम्ही. हो वाट पाहून राहिला काय काही नाही ते झालं ते निपटलं ते केलं ते गुटूनं बरोबर केलं ते आता काही वांधा नाही चालला ये तू चालला ये वापिस चालला ये आपल्या आडी. काय बोलता मामा झालं का लागे ते काय निपटलं का ते काय केलं बा सांगा ना काही. अरे अटीसाकी ये ना तू तुला सारंच सांगतो आम्ही ये अटीसाकी ये तू. आली म्हटलं पोलिसांची गाडी तिकडे नको आपण आता आपलं काम चालू द्या इकडे. बाबू भाषा रे जराशे कोळशे टाक रे बा त्याच्यात कोळशे टाक आमाशे एक. हो पाय ना कसे नाटकं करून राहिला त्याला वाटलं जसं काही यायला काही माहीतच नाही. हे
हे काय नाव काय नाव काय? काय म्हटलं साहेब, मला नाव काय, मला नाव एल काटफाडे. हो काय, म्हणजे तुम्ही मग असंच लिहितच टाका पटक टाकी. काही टिश्यूवर बी एल काटफाडे, आधार कार्डवर बी एल काटफाडेच लिहितच टाकाय की काही दुसरं नाव लिहितच असता, पूर्ण नाव लिहित असता काय? नाही हो साहेब, मला ते नाव नाही आहे एल काटफाडे आधार कार्डावर. त्याच्यावर लीलाधर ललित काटफाडे आहे. किती वर्षापासून काम करून राहिला तू? साहेब हे काम काय, हे काम आमच्या पुरख्याहीपासून आहे बुवा. माय बाबाही हेच करत जात, माय आबा बी हेच करत जात, आता मी बी हेच करतो. माय 2 भाज्या असतात. हा मावाच भाऊ आहे मला. असं आहे का रे? लोखंड आपलंच वापरत असतं ना, लोखंड की रेल्वेचं वापरत असतं काही? नाही बुवा साहेब, आता लोखंडाचं काय बा, लोखंड आपलं जे आहे लोखंड तेच वापरतो आम्ही. दुसरं काही नाही बुवा. आता लोक आणतात काही घरून काही कांचं गिंचं, त्याचं देतो बुवा आम्ही करून. बाकी तर आम्ही काही 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 करत नाही. नको ना, नक्की हेच लोखंड वापरतो ना तू? नाही, आम्हाला अशी सूचना भेटली की बा जसं तू रेल्वेच्या कड्या आणतं तिकडून चोरून आणि इकडे लोकायले म्हणजे त्याचे अवजार बनवून देतो म्हणतात. तसं काही नाही ना? अरे नाही हो साहेब, रेल्वे गिल्वेचं पावा बाप जन्मी नाही पाहिला आम्ही तर. आमच्या आबापासूनही नाही कधी काही सांगण्यात ना गोष्टी ऐकण्यातही नाही बा. असं काही नाही हो साहेब. काही लोक आणतात त्याच्या घरी पट्टे फट्टे असले तर, काही बा आम्ही आणतो इकत, आम्ही देतो बनवून. पाय बरं, तलाशी घेतली आणि सापडून आलं कधी तर ताई बिजांटीच काढू आम्ही. आता तुम्हाला सापडून राहिलं काय, घंटा सापडून राहिलं. तुम्ही याच्या अगोदरच केलं, आम्ही काय आहे तर रपादपा. नाही नाही, काही वांधा नाही साहेब. तुम्ही म्हणसान तसं, तुम्ही म्हणसान तर तलाशी घेसान तर बा तलाशी घेऊन घ्या. घ्या हो, चुळबुळ घ्या बरं तलाशी. पहा बरं त्या पेटीत सांगितलं ना त्यानं, मोठी पेटी आहे म्हणे तो स्टीलची, त्या पेटीत आहे म्हणे. का रे हो, कुठे आहे रे पेटी? पेटी कुठे आहे रे? पेटी चाला ना भाऊ साहेब, चला चला चुलबुल साहेब, चला चला, तुम्हाला दाखवतो मी. तिकडून आहे ते, मागून ठेवायला आहे ते आपल्या गोडाऊनमध्ये. जरासं गोडाऊन आहे, पाटील बानं करून देईल तरीच ठेवायला आहे ते. पाहो चुलबुल साहेब, पाहून घ्या बा, हे आहे ते पेटी, पाहून घ्या बा. होय, उघडून दाखवून ती पेटी. तशी का वरून काय बा आम्ही उघडले? घे लावून घे ते, काही नाही त्यात. चाल चाल, मी सांगतो साहेबाला काय आहे तर. का चुळबुळ सापडला काही? नाही हो साहेब, काहीच नाही सापडलं. पाहिलं त्याच्या साऱ्या पेट्या गिट्या, काहीच नव्हतं त्यात. याडे काही खबर गिबर तर नाही लागली काळे? नाही तर आपण येऊन राहिलो याला समजलं असेल, यानं रफा केलं असेल. बरं बरं, पाहिजे वापरत न जात जो काही रेल्वेच्या लोखंडावर बंदी आहे बरं. हो, आता सांगून राहिलो हजवून बजावून, डबल ऐकणार नाही आता. हा हो का नाही, ठेवलं असेल लपून कुकडे. वापरत न जात जाऊ ते. चाल येतो आम्ही.